करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आत्ता सध्या जे लग्न सराई चालू आहे त्याच्यामध्ये जे ब्लाउजेस असतात आरीवर्क आणि नाव लिहिण्याची पद्धत आहे, तर हे सगळं आरीवर्कने केलेलं आहे. वरमाईचं ब्लाऊज आहे. नवरीचं असतं, कलवरी लिहिलेलं असतं, तर मस्त असं कॉम्बिनेशनमध्ये हे वरमाई लिहिलेलं आहे आणि असं आहे आणि ह्याची अशी डिझाईन केलं आहे. माझ्याकडे बऱ्याचदा असे ब्लाउजेस येतात शिवायला, पण कधी कधी कसं असतं फिनिशिंग किंवा हे त्यांना नाही वाटलं की बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येत नाही. आता ह्याच्यामध्ये इतकं जो बेसचा कपडा आहे तो आणि वर्क ना एक सोबत वाटतं, त्यामुळे व्हिडिओमध्ये उठून दिसत नाही, पण असं पाहिलं तर खूप सुंदर दिसतं. मस्त असं वर्क केलेलं आहे. हे तर नेट वापरतात, कोणी कपडा वापरतात, तर कस्टमरची कशी इच्छा असते त्यानुसार. तर इथे मी ह्याला नेट वापरलेला आहे. मस्त असा हा वर्क केलेला आहे, सगळं पूर्ण हँडवर्क आहे. अशी ही डिझाईन घेतलेली आहे, तुम्ही मागे बघू शकता. असा नेट लावलं तरी चालतं, पण नेटपेक्षा कपडा जरा जास्त टिकतो. ह्याच्यात हा कलर थोडासा तुम्हाला 19-20 वाटतो, पण सेम आहे. हे समोरचं केलेलं आहे. तर अशा पद्धतीने वर्क केलेलं आहे. शिवते मैत्रिणीचंच आहे, तर चालेल शिवल्यानंतर दाखवते. ब्लाऊजचं वर्क मी दाखवलं होतं, ते ब्लाऊज शिवून झालेलं आहे. ह्याला जे लटकन आहेत ते नंतर लावलेले आहेत. हे जे आहे ते तुम्हाला ह्याच्यात बघू कसं दिसतं हे तुम्ही पाहू शकता. इतके सुंदर झालेत. हे हाताने केलं आहे. हे म्हणजे पूर्ण आरीवर्क हे हँडवर्कच असतं, पण हे लटकन असे ह्याचे सिल्वर हे आणि खाली दोन्हीही कलर मण्या वापरल्यात, म्हणजे पर्पल आणि हा जो आहे चिंतामणी कलर. तर असं पूर्ण झालं आहे. खूप सुंदर असा हा ब्लाऊज झाला आहे. हेवी आहे, वजन वाढतं असं हातात घेतलं तरी. आणि हे तुम्ही पाहू शकता वरमाई लिहिलेलं आहे आणि हे जे काम आहे ते फिनिशिंग तुम्ही तुमच्या लक्षात येईल. हे बघा खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, म्हणजे एकदम म्हणजे फिनिशिंगसोबत. आणि ही अशी वरमाई लिहिलेली आहे. आणि हा जो हे आहे अंडाकृती घेतले, राऊंड नाही घेतले, कारण राऊंड घेतलं की हा गळा खाली होतो, तेवढा त्यांना नको होता. आणि नंतर हा पॅच काढायचं असेल तर काढू शकते. अशा पद्धतीने शिवलेलं आहे. आणि पुढून हा एक साईडला असा घेतला आहे आणि दुसऱ्या साईडला सिंपल असं घेतलं आहे, म्हणजे पूर्ण हे. आणि प्रिन्सकट आहे. ह्या ब्लाऊजची शिलाई काय जास्त असते, ह्या वर्कला काय जास्त पैसे असतात हे मी तुम्हाला सांगते. कारण ह्याला मला वाटतं ओके हां हे पूर्ण वर्कला आणि हे सगळं घेतलं आणि इथं हे हायलाईट केलं आहे, इथे केलेलं आहे पूर्ण, हे तुमच्या लक्षात येत असेल. आणि हे इकडे, तर ह्याचं नॉर्मली तुम्ही जरा इतकं हेवी वर्क करून घेतलं तर तुम्हाला मार्केटमध्ये हे वेगवेगळे रेट असतात, म्हणजे सगळीकडे. मी हेही सांगते की कुठे तुम्हाला 2,000ला भेटेल, कुठं तुम्हाला म्हणजे 2.5 लाख, कुठे 3 लाख, कुठं 3.5 लाख असं भेटेल. पण ते क्वालिटी आणि हे जे हे असतात हे वापरलेलं म्हणा त्याच्यावरती. आणि ह्याला असं डॉट केलेलं आहे. मागे सुद्धा पूर्ण सगळीकडे हे असे डॉटने खूप सुंदर असं ते छोटे डिझाईन केलेले आहेत. तर हे मी नेहमी करून घेते, म्हणून मला त्यांनी आय थिंक किती 3,000 घेतले ह्याचे, तेही मी तुम्हाला सांगते. आणि शिलाई ह्याची 1,000 असते. का असते तेही मी तुम्हाला सांगते. कारण हे जे असतं ना, शिवताना तुम्हाला नॉर्मल ब्लाऊज जेव्हा तुम्ही शिवता त्याला तुम्हाला कमीत कमी 1 तास पकडा म्हणजे सगळं, पण ह्या ब्लाऊजला तुम्हाला 3 तास जातात, मला स्वतःला सुद्धा. कारण हे पॅचसुद्धा आधी कट करायचं, लावायचं हे केल्यानंतर, कारण खूप स्लो आहे. आणि हे फक्त तुम्ही बीडसी करून घेतले, ह्याचे जे आहे त्या लटकनला 300 रुपये आहे त्याला, कारण 2 तास लागतं. तुम्ही करून बघा हाताने ह्याच्याने. आणि हेवी वर्क आहे हे तुम्ही जे पाहता ते का सिंपल वर्क नाही आहे, ह्याच्यामध्ये मण्या आहेत, इव्हन धाग्याचं सगळं वर्क आहे. तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज शिवून झालं आहे. आणि हे ब्लाऊज आहे मेघना, मी मंगलाच बोलते तिला, माझी मैत्रीण आहे, सोशल वर्क करते, तिच्यासोबत बऱ्याच ठिकाणी मी काम केलेलं आहे. खूप स्वभावाने छान आहे. ते आणून माझ्या हातात 3 ब्लाऊज दिलेत. ते दुसरे 2 ब्लाऊज मी तुम्हाला नंतरच्या ह्याच्यात दाखवते. आणि मला सांगितलं की तुम्हाला जसं जमते तसं शिवा, मी कुठलीही डिझाईन काही सांगणार नाही, फक्त वरमाई पाहिजे. त्यानंतर हा पॅच काढले की ही डिझाईन मला वापरण्यात यायला पाहिजे ब्लाऊज नंतर. मी म्हणले ठीक आहे. मग अशा पद्धतीने हे केले. आतून तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल फिनिशिंग हे ते खूप व्यवस्थित केलेलं आहे. डम्मीला घालून तर मी दाखवणारच आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या मण्या वापरल्यात. मण्या वापरल्यानंतर त्याला जे साईडने केले, तो जो कलर आहे पर्पलचा, तो साखळी स्टिच आहे. ह्याला खूप वेळ लागतं. आणि जे कारागीर करतात, खरंच सांगते, पाठ दुखते आणि मान दुखते, खूप त्रासदायक हे काम आहे. तर प्लीज हे जे कोणी करत असतील त्यांच्याकडे तुम्ही भाव करू नका, खरंच सांगते, कारण हे खूप मेहनतीचं काम आहे.
मी फक्त कधीतरी हे लटकन कधी म्हणजे हे जे हे आहे ते अगर नाही जमलं तर मी कधीतरी करण्याचा प्रयत्न केला तर मला स्वतःला सुद्धा हे पूर्ण एक हात करायला चांगला 1 तास लागतो. त्याच्यामध्ये माझा एक ब्लाऊज होतं आहे, तुम्ही विचार करा म्हणजे किती वेळ जातो त्याच्यामध्ये. तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि मी असंच तुम्हाला दाखवते. तिचे फोटो मी जाणार हळदीला असं म्हणते मी. बघूया कसं जमतंय, कारण तिने आमंत्रण घरी खास येऊन केले. ते थोडीशी तब्येतीने ती हातामध्ये माझ्यापेक्षा जाड आहे, बाकी सगळं व्यवस्थित माझ्यासारखीच आहे तिची तब्येत. तर दोघींचा माप सेमच आहे. खूप सुंदर दिसते. कधीतरी हौस असते मुलांच्या लग्नात किंवा ह्याच्यात. आपल्या वेळेस तर हे सगळ्या गोष्टी नव्हत्या. माझ्याच वयाची आहे ती. कुठे काय शालवरचा एखादा ब्लाऊज शिवून घेतला की संपला. हळदीचं एखादं कुंकू लावलेलं असे 3-4 ब्लाऊज. तेव्हा काय असे डिझाईन नव्हते असं मी तरी पाहिलं आहे त्यावेळेस. तो असं म्हणजे हे तर नव्हतंच, पण हे खरं बघायला गेलं तर खूप जुनं वर्क आहे असं सगळेजण सांगतात. तर अशा पद्धतीने आता मी डम्मीला घालते आणि पटकन दाखवते. खूपदा म्हणजे आता मी डम्मीला घालताना मी तुम्हाला दिसणार नाही. बऱ्याचदा असं होतं की मी प्रयत्न करते की व्हिडिओ बनवून टाकूया, हे करूया, जे काही येते. पण कधी कधी कसं असतं अर्जंटमध्ये कुठली ऑर्डर असते, म्हणजे खूप घाईमध्ये असते, तेव्हा ते राहून जातं. नंतर टाकूया असं वाटतं पण जमत नाही. बाकी काही रिझन असतात त्यामुळे व्हिडिओ थोडेसे माझे रेग्युलर नाही आहेत. पण माझं काम चाललं आहे हेही सांगते. कामाला कुठंही सुट्टी नाही आहे. मी तुमच्याशी बोलत मी डम्मीला हे ब्लाऊज हे करते. मी तिला साडी सांगितली होती पण खूप हेवी आहे, कारण ब्लाऊजच इतकं हेवी आहे. तर ती बोलली होती की साडी खूप हेवी आहे, तर ते काय जमणार नाही, कारण वर्क करताना साडीसुद्धा आम्ही शक्यतो पाहतो. तर असं आता मी ॲडजस्ट केलं आहे. पटकन आपण बॅक कॅमेराने पाहून घेऊया की कसं दिसतंय ब्लाऊज. खूप सुंदर आहे. ॲक्च्युली ह्याला इतकं हा काय बोलतात ब्रॉकेटवाला ब्लाऊज आहे ना, खूप छान दिसतोय. त्याच्यामध्ये वर्क असं व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर उठून दिसत नाही, पण प्रत्यक्षात पाहिल्यानंतर खूप छान दिसतोय. तिला आवडलं पाहिजे. ती काय अशी जास्त हे करणाऱ्यातली नाही आहे. म्हणजे असं असे कस्टमर असले की उलटं जास्त टेन्शन येतं, कारण एक जसं सांगतात ना तसं बनवलं की आपल्याला टेन्शन नसते. पण आपल्यावरती सगळं त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्याच मनाने करा, तेव्हा थोडंसं टेन्शन येते. चला बॅक कॅमेराने पटकन पाहून घेऊ. ब्लाऊज इतका अप्रतिम बसलेला आहे, इतका सुंदर दिसतोय, जसं की आपण कप वापरला आणि फिटिंगला खूप छान बसतो. हे समोरचा गळा बघा परफेक्ट राऊंड असा आहे. ॲक्च्युली हेही इकडे की करायला हवं होतं, पण त्याला एक्स्ट्रा पैसे लागतात. आणि त्यापेक्षा हे जे आहे ना हे खूप सुंदर दिसतं आहे. ॲक्च्युली ह्याच्यामुळे एक लुक वेगळा येतो. पण हा जो हे आहे ना सिल्वर आहे ना गोल्ड आहे ना कॉपर आहे ना पाणी कलर आहे, मिक्स वेगळंच आहे. तर ह्याच्या मण्या लवकर भेटत नाहीत हे तुमच्या लक्षात येत असेल. आणि त्याच्यावरती मोर आहे. साडी कशी आहे माहिती नाही, पण मी गेल्यानंतर तुम्हाला ह्या थंबनेलमध्ये अगर तिचा फोटो लावला असेल तर तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं दिसत होता. पण मी तिला सांगितलं आहे मी गेले तर मी स्वतः शूट घेणार आहे, त्याबद्दल काय डाऊटच नाही आहे. तर असा सुंदर ब्लाऊज झाला. आपण बॅक पाहूया, म्हणजे पाठीमागची डिझाईन पाहूया. ही पहा किती सुंदर दिसतंय, एकदम असं म्हणजे उठून दिसतो. आणि मधला हा पॅच इतका छान दिसतोय. आता तुम्हाला हे असं मध्ये मध्ये फोल्ड दिसत असेल, पण ते घातलं की व्यवस्थित बसतंय. वरमाई खूप सुंदर केलेलं आहे. मणी आणि धाग्याचं हे आहे, म्हणजे साखळी आहे आणि मण्या वापरलेत आणि मॅचिंग परफेक्ट वापरलेत. आणि ही जी हे बघा ह्याच्यामध्ये बीड्स परत मोती सगळंच आहे. असं सुंदर असं वर्क केलेलं आहे, हेवी वर्क आहे. तर ह्याची इतकी किंमत द्यायला काहीच हरकत नाही. तर तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्हाला अगर असे ब्लाऊज वर्क करून हवे असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा, तर तुम्हाला ब्लाऊज वर्क करून मिळतील. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ब्लाऊज कसा वाटला तो नक्की सांगा.